नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा जो नेक असतो तो छोटा होतो किंवा जास्त मोठा होतो। तर असं का होतं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी परफेक्ट असं गोल कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे कटोरी ब्लाउजचा पुढच्या गळ्याला शेप द्यायचा ते सुद्धा मी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा गळा हा जास्त मोठा पण होणार नाही किंवा तुम्हाला जितका पाहिजे तितका परफेक्ट तयार सुद्धा होणार आहे। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हुकची पट्टी, त्याच पद्धतीने आळीची पट्टी कशा पद्धतीने फिनिशिंग सहित लावायची ते सुद्धा अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बरेच वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपण कटोरी जोडून घेतो, सर्व हुकायची पट्टी पण लावतो, परंतु जे नेकला आपण शेप देतो किंवा फिनिशिंग देतो ती आपण देतच नाही आणि त्याच्यामुळे आपला गळा हा आकार त्याचा जो असतो राऊंड तो येत नाही किंवा यू आकाराचा तयार होतो किंवा त्याला राऊंड शेपच येत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर ह्या टिप्स आहेत त्या अगदी फॉलो करून जर तुम्ही टीचिंग केलं तर अगदी परफेक्ट असं तुमचं ब्लाऊज हे तयार होणार आहे। जसं की आपलं पेपर कटिंग हे 50% परफेक्ट पाहिजे, त्याच पद्धतीने आपलं 50% हे टीचिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे। तर असं नाही की पेपर कटिंग आलं म्हणजे टीचिंग लगेच जमते, तर टीचिंग मध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज टीचिंग करताना त्याच्यामध्ये सुद्धा काही मेथड असतात किंवा ज्या टिप्स असतात त्या फॉलो करून जर आपण टीचिंग केलं प्रत्येक ब्लाऊज तर आपलं ब्लाऊज हा कुठेही बिघडत नाही, परफेक्ट आपलं जसं फिनिशिंग आपल्याला ब्लाऊजला द्यायची आहे तशी फिनिशिंग येते। तर कस्टमर सुद्धा खूप खुश होतात आणि कस्टमर सुद्धा आपल्याकडे हे कंटिन्यू वाढत असतात। तर आपण इथे कशी फिनिशिंग द्यायची तर ते पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा। तर आता आपण इथे जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा आपला जो नेक आहे फ्रंट बाजूचा तो अगदी म्हणजे छोटा होतो किंवा काही वेळेस काय होतं यू आकाराचा अशा पद्धतीने तयार होतो। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की कशा पद्धतीने फ्रंट बाजूचा नेक आपल्याला हा तयार करायचा आहे ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस। तर इथे तुम्ही बघू शकता हुकायची पट्टी सुद्धा कशा पद्धतीने लावायची ते सुद्धा अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे। तर भरपूर वेळा नवीन शिकताना आपण काय करतो, ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात ना ते आपण म्हणजे फॉलो करत नाही, त्याच्यामुळे आपलं ब्लाऊज हे चुकतात। तर इथे संपूर्ण कटोरी ब्लाऊज हे मी जोडून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता टक सुद्धा आपल्याला शिवून झालेला आहे आणि इकडे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपली योगपट्टी पण जोडून घेतलेली आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचंय, दोन्ही साईडचे मी इथे फ्रंट बाजूचा पार्ट हा जोडून घेतलेला आहे, तुम्हाला रेग्युलर प्रमाणे जसं आहे तुमचं मेजरमेंट त्या पद्धतीने जोडून घ्यायचंय। आता इथे मी हुकाईसाठी पट्टी घेतलेली आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, हुकची पट्टी लावून घेऊया आधी। तर हुकची पट्टी ही किती इंचाची लावायची फिक्स मी तुम्हाला इथे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथून काय करायचं, आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय, हे बघा अशा पद्धतीने 1.5 इंचावरती। आणि जी पट्टी आहे ना ती अस्तरची आहे, अस्तरची मी ते डबल फोल्ड करून घेतलेली आहे, कारण अस्तर हे थोडं पातळ असतं त्याच्यामुळे मग ते आपल्याला थोडंसं डबल करून घ्यायचंय। आणि इथून मी आता हे कट करणार आहे। 1.5 इंचाची पट्टी मी इथे घेतलेली आहे, डबल कपडा इथे फोल्ड करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हुकची पट्टी लावताना आपल्याला ब्लाऊज हा सीधा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हुकची पट्टी वरच्या बाजूने ठेवून इथे आपल्याला टिच करायचं आहे। शिलाई मार्जिन तुम्ही किती घेतलेली तितकं शिलाईमध्ये दाबायचं आहे। आता इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे। तर दाबटीप देताना आपल्याला अस्तर जी आपली हुकची पट्टी आहे अस्तरची त्याच्यावरती आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे। आता ती आपल्याला खालच्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि नंतर परत आतमध्ये आपल्याला फोल्ड करून इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देताना इथे सुद्धा आपल्याला एक शिलाई द्यायची आहे, हे बघा अशा पद्धतीने। उरलेली पट्टी होती ती मी इथे कट करून घेतलेली आहे,
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आईपट्टी आपण आता इथे तयार करून घेऊया। हे कटोरीचा जो आपण इथे हुक पट्टी लावून घेतली तो पार्ट साईडला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला अस्तर घ्यायची आहे आणि इथे काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने, आता ही गळ्याची पट्टी होती म्हणून ती मी व्यवस्थित सरळ इथे कट करून घेणार आहे। कट करून घेतल्यानंतर ही सुद्धा आपल्याला, ही जी पट्टी आहे ती सुद्धा आपल्याला इथे डबल मार्किंग केलं तर 1.5 इंच येत आहे इथे, आणि अशा पद्धतीने इथून 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 3 इंच आपल्याला इथे घ्यायची आहे। तर मी 3 इंच पर्यंत मार्किंग करून इथे सरळ ही पट्टी लेवल मध्ये कट करून घेत आहे। कट केल्यानंतर अस्तरची पट्टी घ्यायची आपल्याला आणि अस्तरवरती आपल्याला ती अशा पद्धतीने ठेवायची आहे। उलटी सीधी बाजू बघून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे टिच करायचं आहे। आता इथे थोडस अस्तर बरोबर परफेक्ट आपला हा कपडा कट करून घ्यायचा आहे। थोडंफार कमी जास्त झाल्यास इथे व्यवस्थित लेवल मध्ये कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ही पट्टी आपल्याला सीधी ठेवायची आहे आणि हे जे ब्लाउज आहे ते पण आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यावरती सीधच ठेवायचं आहे। दोन्ही मी सीधं ठेवलेलं म्हणजे सरळ बाजूने ठेवलेलं आहे। आता शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, ती बाहेरच्या साईडने फोल्ड करायची अशा पद्धतीने, हे बघा। तर ती सीधी बरोबर येते आणि अगदी आपण शिलाई मारली ना त्याच्या थोडस एखाद लाईन पुढे फक्त आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची अशा पद्धतीने। जी शिलाई या आतमधची ती वरच्या बाजूने दिसायला नको, ह्या हिशोबाने आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आणि सेंटरला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि ही एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची। कट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की आपण अशा पद्धतीने ठेवल्यानंतर वरती गळ्याचा आकार दिसतोय का तुम्हाला, इतका पाहिजे इतका दिसत नाही व्यवस्थित। मग आता इथे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ते म्हणजे आपलं कस्टमरचं जुनं ब्लाउज असेल किंवा तुम्ही हुकाईची पट्टी, तुम्हाला आता हे माझ्याकडे 36 साईजचं मेजरमेंटचं ब्लाउज आहे, ओके। तर याच्यामध्ये हुकची पट्टी मला किती ठेवायची आहे, हुकाईची पट्टी मला किती ठेवायची आहे, तर इथे मला 7 इंचाची ठेवायची आहे, ओके। तर 7 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे। किंवा तुम्ही ब्लाउज घ्यायचंय, ब्लाउज वरनं तुम्हाला मेजरमेंट करून बघायचं आहे इथे। आता हे कस्टमरचं जुनं ब्लाउज आहे, तर जुनं ब्लाउज घ्यायचंय आपल्याला आणि ते अशा पद्धतीने बरोबर पकडायचंय। तर इथे आपलं मार्किंग किती आलेलं आहे, तर जुनं ब्लाउज जे असेल ते पण आपण जे ब्लाउज शिवतो त्याची उंची परफेक्ट पाहिजे, म्हणजे जितकी जुन्या ब्लाउजची उंची आहे तितकीच याची पण उंची पाहिजे। जर उंची कमी जास्त असेल, तर जास्त असेल तर तुम्हाला थोडीशी ही जी आईपट्टी असते ती वाढवून घ्यायची। कमी असेल, हे बघा, ब्लाउजची उंची कमी असेल तर तुम्हाला इथे थोडंसं कमी घ्यायचंय। जर तुम्ही जुन्या ब्लाउजवरनं अशा पद्धतीने मेजरमेंट घेत असतील तर। आता इथे माझं परफेक्ट मी ब्लाउजवरनं उंची घेतलेली आहे, तर हुकाई पट्टी सुद्धा मी परफेक्ट तितकीच ठेवणार आहे। तर मी अशा पद्धतीने हे मोजून घेणार आहे। अशा पद्धतीने केल्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार पण येतो आणि खूप छान असं फ्रंट बाजूचा नेक हा बसतो। आता जुनं ब्लाउज मी साईडला ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मार्किंग केल्यानंतर इथून हलकसा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर डायरेक्ट अशा पद्धतीने इथं आकार द्यायचा नाही आपल्याला, फक्त हे जे आपलं इथे कटोरीचा नोक आहे तिथपर्यंत आपल्याला हे आकार व्यवस्थित द्यायचा आहे। तर मी कशा पद्धतीने आकार दिलेला आहे ते तुम्ही इथे बघा। आता इथे मी कट करून घेणार आहे।
हे बघा अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूचा जो पार्ट आहे त्याचं पण सेम त्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. याच्यावरती तुमचा गळ्याचा शेप सुद्धा खूप सुंदर असा गोलाकार शेप मध्ये येतो आणि ब्लाऊज पण बसायला खूप सुंदर असा बसतो. तर इकडे पण आपण सेम त्याच प्रोसेसने अशा पद्धतीने मार्किंग करून आणि इथे कट करून घ्यायचंय आपल्याला. आता इथे आपण व्यवस्थित ठेवून बघूया. हे बघा, तर आधी आपला नेक कसा दिसत होता, अजून प्रॉपर आपला असा शेप यायचा बाकी आहे. तर आपण आता काय करणार आहोत, हातशिलाईची पट्टी इथे लावणार आहोत, कारण ब्लाऊजचा इतका आपल्याकडे कपडा अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे आपण इथे अस्तरची इथे पट्टी लावणार आहोत. तर इथे तुम्ही हलकसं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे लावून बघायचंय परफेक्ट आलं का, की इकडे व्यवस्थित परफेक्ट गोल आहे, इकडे थोडंसं कमी वाटतंय, तर तुम्हाला ह्या पद्धतीने व्यवस्थित गोलाकार शेप मध्ये आकार देऊन घ्यायचे. तर हे चेक करून बघायचंय तुम्हाला आधी, त्याच्यानंतरच हे प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. बघा परफेक्ट असं आपलं इथे पुढचा नेक मी व्यवस्थित हुकायची पट्टी पण आपली प्रॉपर तयार झालेली आहे. ती जास्त उंचीला पण झाली, जास्त उंचीला झाली का आपला गळा हा वरचा छोटा होतो, आणि जास्त कमी झाली 6.5च्या खाली आली तर आपली ब्लाऊजची उंची ही कमी होते. शक्यतो तुम्ही ज्यावेळेस 36च्या पुढे जर ब्लाऊज शिवत असतील तर तुम्हाला हे 7.5 7 इंच 7.5 वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला हुकची उंची ठेवायची आहे. म्हणजे हुकायची उंची तुम्हाला ठेवायची, म्हणजे परफेक्ट आपला हा ब्लाऊज पण फ्रंट बाजूचा व्यवस्थित तयार होतो. तर आता इथे आपण काय करणार आहोत, बॅक साईडचा पार्ट घेऊन आणि तो आपण अटॅच करून घेऊया आणि गळ्याला इथे आपण हातशिलाईची पट्टी लावणार आहोत आणि मग तुम्हाला फायनल लुक गळ्याचा दिसेल. आधी आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर उतार वगैरे आपण आधीच दिलेला होता, त्याच्यामुळे इथे द्यायची काहीही गरज नाही. आता इथे आपलं शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचंय. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हुक ज्या वेळेस आपण पायपिंग करतो त्याच्या आधी किंवा हातशिलाईची पट्टी लावतो त्याच्या आधी तुम्हाला हे शोल्डरच्या इथे चेक करून बघायचंय, हा पार्ट आहे तो सारखा आहे का नाही. जर मागे पुढे असेल तर तो तुम्हाला एकसारखा अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय. हे बघा आता इथे माझं जास्त नव्हतं, त्याच्यामुळे इथे आपण एकसारखा असं कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असा हा गोल शेप आलेला आहे, इथे कुठेही पॉइंट वगैरे झालेला नाहीये. हे बघा अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो आपला सरळ यायला पाहिजे. तर इथे थोडंसं मी अशा पद्धतीने टेप पकडला तर तो आपला थोडासा भाग हा एक लाईनचा पुढे निघतोय. तुम्हाला काय करायचंय, इथून पुढच्या बाजूला 1.5-2 इंच घ्यायचंय तुम्हाला, अशा पद्धतीने 2 इंच, आणि ह्या बाजूला तुम्हाला जवळजवळ 3 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा, आणि इथून तुम्हाला हे शोल्डरचं मार्किंग आहे ना गळ्याच्या अगदी परफेक्ट असं लेवलमध्ये आहे का नाही ते चेक करायचंय. नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीने हे सरळ जो एक्स्ट्राचा फॅब्रिक येतोय तो व्यवस्थित कट करून घ्यायचंय. हे बघा आता तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट असं आपलं लेवलमध्ये इथे कट झालेलं आहे. तर ही प्रोसेस तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज मध्ये फॉलो करायची, जास्त पण कट करायचं नाहीये. ओके, कारण ऑलरेडी आपली परफेक्टच कटिंग आहे, त्याच्यामुळे ते जास्त पण असं आपलं येत नाही. हे बघा एखाद लाईनचं वगैरे असं येतं, तर ते तुम्हाला व्यवस्थित लेवलमध्ये कट करणं गरजेचं आहे, नाही तर शोल्डर हे व्यवस्थित पॅक असं बसत नाही आणि शोल्डर आपले खांद्यावरनं उतरतात. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी लावणार आहे. तर हातशिलाईची पट्टी लावताना सुद्धा मी इथे तिरकस धाग्यामध्येच कट करून घेतलेली आहे आणि ती मी इथे जॉईन करून घेतलेली आहे. ती आता आपल्याला गळ्याला लावायची आहे. तर गळ्याला लावताना त्याची पण तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रिक्स सांगितलेली आहे.
आता इथे आपण हात शिलाईची पट्टी ही लावून झालेली फोल्ड करून त्याच्यावरती दाबटीप देणं गरजेचं आहे. तर दाबटीप ही कंपल्सरी द्यायची आपल्याला. तर ती हात शिलाईची पट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आता इथे आपली दाबटीप देऊन घेतल्यानंतर ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे कच्ची शिलाई द्यायची, म्हणजे जास्त मोठी शिलाई असते ती द्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही हात शिलाईची पट्टी इथे लावून झालेली आहे बघा. किती सुंदर. कुठे सुद्धा इथे आपलं जे शोल्डर असतं हे बघा, इथे दोन्ही बाजूचे आपले शोल्डर तुम्ही इथे चेक करू शकता. अगदी परफेक्ट असं सरळ आपले आलेले आहेत, कुठेही वाकडे तिकडे नाहीये. आता आपण इथे फ्रंट साईडचा नेक सुद्धा इथे चेक करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज परफेक्ट असा रेडी झालेला आहे. म्हणजे पुढचा नेक हा परफेक्ट असा झालेला आहे. हे बघा. आता इथे नेकला सुद्धा किती सुंदर असा आकार आलेला आहे आपला. तर कुठेही असा आपला यू आकाराचा किंवा व्ही आकाराचा असा नेक तयार झालेला नाही आणि परफेक्ट असं राऊंड शेप आपल्या नेकला आलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर तुमचा नेक हा गोल आकारामध्ये तयार होत नसेल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. फक्त तुम्हाला काय आहे ना, हुकची पट्टी असते ती चेक करून बघायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला चेक केल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर हुकची पट्टी कशा पद्धतीने कट करायची, कुठवर शेप द्यायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नियम फॉलो केले तर तुमचं पण नक्कीच व्यवस्थित ब्लाऊजचा नेक हा तयार होणार आहे. तर आता आपण संपूर्ण ब्लाऊजची आहे ना फिटिंग करून घेणार आहोत आणि फायनल ब्लाऊज आपला कसा तयार होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे हुकची पट्टी त्याचबरोबर तुम्हाला इथे हातशिलाईची पट्टी सुद्धा कशी अटॅच करायची ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटलेलं आहे. तर तसं आपले बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि इकडनंच आपली जी फिटिंग आहे ती सुद्धा म्हणजे हातशिलाईची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा खूप सुंदर आलेली, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. अगदी फिनिशिंग सहित आपली इथे झालेली आहे. आता आपण स्लीव्ह वगैरे जोडून घेणार आहोत. तर स्लीव्ह जोडायचं कसं ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. सर्वात पहिल्यांदा इथे मी चेक करून बघते. हे चेक केल्यानंतरच मी स्लीव्ह जोडत असते. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्ही पण स्लीव्ह जोडू शकता, म्हणजे तुम्हाला चेक करून बघायचं आहे. आता इथे आपण दोन्ही बाजूचं चेक करून घेतलेलं आहे. काही कुठे कमी जास्त कपडा होता तर तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. स्लीव्ह आपली ऑलरेडी म्हणजे मी टीच करून ठेवली होती, तर त्याचं व्यवस्थित सेंटर आपण इथे काढून घेतलेलं आहे. तर सेंटर काढल्यानंतर ती आपल्याला कोलगट बाजू असते स्लीव्हची, ती पुढच्या बाजूला पुढच्या मुंड्याला आपल्याला इथे जॉईंट करायची आहे. आणि जी कमी कोलगट असते ती बॅक साईडने जॉईंट करायची आहे.
आता इथे आपली स्लीव्ज अटॅच झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडची स्लीव्ज सुद्धा मी इथे अटॅच करून घेणार आहे. आता इथे आपल्या दोन्ही बाजूच्या स्लीव्ज अटॅच झालेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फिटिंग आपण नेहमीप्रमाणे करतो सेम त्याच पद्धतीने इथे मी फिटिंग करून घेणार आहे. तर फिटिंगची पद्धत तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. आता इथे दोन्ही बाजूला आपण एक एक शिलाई देऊन घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित सेंटरला आईची पट्टी सोडून मी सेंटरला ठेवलं होतं आणि इकडची हुक पट्टी सेंटरला अगदी परफेक्ट ठेवून आणि इथे आपण सीधा ब्लाऊज ठेवला होता आणि तो आपण इथे अटॅच करून घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट साईड फिटिंगच्या साईडने. आता आपल्याला ते अशा पद्धतीने उलट करून आणि मग आतमधून फायनल फिटिंगच्या लाईन आपल्याला ड्रॉ करून आणि मग आपल्याला फायनल फिटिंग करायची आहे. कमरेचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर कंबर तुमचं जितकं असेल तितकं घ्यायचं आहे. इथे मी 7.25 इंच घेतलंय चौथा भाग आणि इथे मी मुंडा राऊंड घेणार आहे. डायरेक्ट छातीचं मेजरमेंट मी इथे टाकत नाही, तर मी डायरेक्ट आर्महोल राऊंड चेक करून घेत असते, कारण त्याच्याने फिटिंग जास्त परफेक्ट येते. अशा पद्धतीने 7.25 इंचावरती मार्किंग केलं आणि स्लीवचा घेर म्हणजे बाहीचा घेर आपला आहे इथे 6 इंच. तर 6 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे तिन्ही पण टिक मार्क झालेले आहेत. आता सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, तर परफेक्ट असं आपलं हे आर्महोल राऊंड आणि छातीचं मेजरमेंट त्याच्यानंतर हे परफेक्ट असं माप आलेलं आहे. तर इकडनं आपण अशा पद्धतीने चेक करून बघूया. तर हे 36 साईजचं माप होतं. परफेक्ट आपलं 9 इंचावरती फिटिंग येत आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने पण फिटिंग करा, हे परफेक्ट येणार आहे. परंतु आर्महोल राऊंड नुसार फिटिंग केली ना, तर जो मुंड्यामध्ये असं लुजिंग वगैरे राहून जातं कधी कधी, ते राहत नाही. इथे परत एक एक्स्ट्रा शिलाई देऊन घेत आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपला इथे टिच झालेला आहे. तर संपूर्ण फिटिंग सुद्धा करून घेतलेली आहे आपण. इथे टच बटन लावण्यासाठी सुद्धा इथे पट्टी मी लावून घेतलेली आहे. तर हुकाई बरोबर आपल्याला ते टच बटन पण लावून घ्यायचे असतात. आणि संपूर्ण ब्लाऊज इथे फ्रंट बाजूचा नेक कशा पद्धतीने तुम्हाला तयार करायचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर जितकं आपलं कटिंग महत्वाचं असतं तितकंच आपलं टीचिंग सुद्धा खूप परफेक्ट महत्वाचं असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.